कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुम मराठी लोग कभी नहीं सुधरोगे, तुम मराठी लोगों को सिर्फ पैसा चाहिए। या IPS लोकांचे निखिल गुप्ता सरांचे आणि मुकेश नाहटाचे काय संबंध आहेत? राज टेक्सटाईल कोणाचं आहे? निधी टेक्सटाईल कोणाचं आहे? नमस्कार मित्रांनो, पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि मी आहे वाशी रेल्वे पोलीस स्टेशन, वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर। आणि हे माझं पहिलं पोलीस स्टेशन आहे, हे माझं माहेरघर आहे। आणि आता नवीन एक खुलासा करणार आहे आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून। मी काल मला निलंबित करण्यात आलं, सस्पेंड करण्यात आलं। मी आरोप केलेले आहेत गंभीर, ते आरोप नाहीत, ते सगळ्यांसाठी आरोप असतील, पण त्या सगळ्या खऱ्या घटना आहेत या सगळ्या। तर मित्रांनो, मला न्याय पाहिजे, तर न्याय फक्त तुमच्या माध्यमातून मला मिळू शकतो। इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया याद्वारेच न्याय मिळू शकतो, कारण ही गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे। मला काय फॉलोअर्स वाढवायचे नाहीत, मला माझी नोकरी सांभाळायची होती, पण मला आता मजबूर केले या लोकांनी। काल निखिल गुप्ता सरांचे DG ऑफिसवरून कुठे यांचा मला कॉल आलेला, परवा दिवशी 2-3 दिवसाखाली सस्पेंड करण्याच्या दिवशी। आणि मला ते पहिला शब्द ते मला बोलले की तुम मराठी लोग कभी नहीं सुधरोगे, आणि असं बोलले। आणि दुसरा शब्द असं बोलले की तुम मराठी लोगों को सिर्फ पैसा चाहिए। ठीक आहे, आता हा नवीन वाद मी काढणार नव्हतो बाहेर, पण मला अजून न्याय मिळत नाही म्हणून हे पण प्रकरण। तुम्ही सर्व लोक असं समजाल की हे मोठ्या मोठ्या व्यक्तींची नावे आणि संबंध कसे काय येत आहेत। तर मी बीड जिल्हा पोलीसमध्ये कार्यरत आहे, तो बीड आहे, तो कुचबी, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सर्व लोकांना माहिती होतच असतात। आणि मित्रांनो, या IPS लोकांचे निखिल गुप्ता सरांचे आणि मुकेश नाहटाचे काय संबंध आहेत आणि किती भागीदारी आहे? राज टेक्सटाईल कोणाचं आहे? निधी टेक्सटाईल कोणाचं आहे? सुपर मार्केट कोणाचं आहे? राज शॉपिंग सेंटर कोणाचं आहे? या गोष्टी सगळ्या बाहेर पडलेल्या पाहिजेत मित्रांनो। आणि हा जो आता वाद त्यांनी चालू केलाय, परप्रांतीय वाद, मराठी वाद, तर माननीय राज ठाकरे साहेबच आता मला मदत करू शकतात, कारण मी एवढे आरोप केले पण अजून मला कुठलीच चौकशी किंवा मदत भेटत नाही पाहिजे तशी। राज ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब मला खरंच नक्कीच मदत करतील। आणि मित्रांनो, या अजून एक खुलासा दुसरा सांगतो तुम्हाला। या IPS लोकांच्या घरी 6 लोक कॉन्स्टेबल कामाला असतात मित्रांनो, 6 लोक पोलीस, आणि 4 गाड्या असतात मित्रांनो IPS लोकांच्या घरी। त्यांना सोडायला एक वेगळीच गाडी असते, त्यांच्या बायकोला, आईला, वडिलांना, जे घरात असतात, मुलांना सुद्धा त्यांच्या स्कूल बस नसतात मित्रांनो, तुम्ही बघा। आणि या सर्व सरकारी यंत्रणेचा वापर करतात। आणि आपले सुद्धा काही कॉन्स्टेबल, काही बरं का, काही खूप हे असतात, स्वाभिमानी असतात माझ्यासारखे। मला पण एक DCP दीपक देवराज, त्यांच्याकडे मी बॉडीगार्ड असताना मला त्यांनी एकदा बॅग उचलायला सांगितली होती, पण मी म्हणलं सर माझी ही नोकरी नाही बॅग उचलण्याची, माझी जेवढी बॉडीगार्डची नोकरी आहे तेवढंच मी काम करणार। त्यानंतर मला त्यांनी लगेचच त्या ठिकाणाहून नोकरीवरून म्हणजे दुसरीकडे साईडला करण्यात आलं मित्रांनो। तर प्रत्येकाने असं स्वाभिमानी राहिलं पाहिजे मित्रांनो। आणि माझी सर्व कॉन्स्टेबल लोकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही अशी कामं कधीच करायची नाहीत मित्रांनो, चांगली कामं करा, पोलीस स्टेशनला कामं करा, भरपूर कामं आहेत पोलीस स्टेशनला सुद्धा। तर मित्रांनो, मला आपल्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे। मला लाईक करा, माझा इंस्टाग्राम ID आहे रणजित रेड्डी PSI या नावाने, आणि मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो। मला याच माध्यमातून आता न्याय मिळू शकतो असं मला जाणवतं मित्रांनो। चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।